नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर खूप दिवसांनी आज लॉंग व्हिडिओ बनवते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज उद्यापन पण करायचं आहे. तर आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता ना सकाळचे 10:30 वाजून गेले ते आणि आज माझं काम आहे ना लवकर आवरले. आणि गुरुवारच्या दिवशी माझं ना सकाळचं खूप लवकर आवरतं, कारण जास्तीचा स्वयंपाक नसतो उपवास असल्यामुळं. आणि घरातली सगळी कामं झाले, ते भांडे कपडे फरशी सगळं झालेलं आहे. तर आता मला ना देवघर साफ करायचं आहे आणि मग नंतर पूजा मांडायची. चला तर मग तुमच्यासोबत मी आजचा दिवस शेअर करते. तर इकडं माझे ना कपडे धुवून झालेत, गॅलरी पण आज धुवून काढली स्वच्छ. त्यानंतर इकडं हॉल पण आवरलेला आहे, फरची पण पुसून काढली आहे. इकडं मी किचन पण ना मस्त असा साफ केलेला आहे. सकाळीच माझे भांडे पण झाले ते. आणि आता मला इकडं जे आहे ना ते मला ना इथं देवघर साफ करून घ्यायचे आणि मग मला नंतर पूजा मांडायची. तर घरात सकाळी सकाळी ना खूप छान ऊन येत आहे. तर आता 5 दिवस झाले ना देवपूजा केलेली नव्हती, त्यामुळे आधी सगळं देवघर इथलं साफ करणार आहे. त्यानंतर मग मी देवपूजा करणार आहे आणि मग नंतर पूजा मांडणार आहे. तर हे गेले होते ना तिकडं उज्जैनला, तर तिकडून आणलेला जो प्रसाद आहे ना तो इथंच ठेवला होता देवापाशी. मला हात नव्हता लावायचा त्यामुळं. तर आज मी हा प्रसाद आहे ना किचनमध्ये घेऊन जाते. उघडला पण नव्हता हा प्रसाद. तर चला आज पूजा पण मांडायची आहे. तर बाहेर मस्त ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी. तर यांनी ना देवाला गेले होते ना तेव्हा प्रसाद आणला होता, तो उघडलाच नव्हता. प्रसाद काढते. हातात बांधायचा धागा पण आणलेला आहे. याच्यात पण प्रसाद आहे. यात पण प्रसाद आहे. ह्या डब्यामध्ये ना लाडू आहे. तर हा उज्जैनचा प्रसाद आहे. याच्यामध्ये असे लाडू आले ते ह्या बॉक्समध्ये. तर इथे आता मी ना देवघराची साफसफाई करायला घेतलेली होती आणि आजची देवपूजा ही मीच करणार होते. रोज देवपूजा ही वरचे पप्पा सकाळी सकाळी लवकरच करून घेतात, पण आज मी करणार होते कारण की आज इथली सगळी साफसफाई करायची होती. म्हणून म्हटलं की चला मीच आज ना देवपूजा करते. बरेच दिवसांपासून म्हणजे गेले 4 महिन्यापासून तेच रोज सकाळची देवपूजा करतात. जर त्यांना कधी उशीर झाला, ते लवकर ऑफिसला गेले, तर मग मी पूजा करते. नाहीतर सकाळीच लवकर घरामध्ये ना देवपूजा होते. तर आज ना साफसफाई करायची होती कारण की 5-6 दिवस देवपूजाच केलेली नव्हती आणि आपला ना दर महिन्याचा तोच प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेममुळे ना मग 5-6 दिवस काही देवपूजा होत नाही घरामध्ये. आणि त्यानंतर ना मग गोमूत्र शिंपडून वगैरे किंवा मग इथली सगळी साफसफाई करूनच ना आम्ही देवपूजा करतो. तर आज माझ्याकडं गोमूत्र पण नव्हतं, संपलेलं होतं. तर मी आज म्हटलं इथली सगळी साफसफाई करून घ्यावी आणि मला पण आज पूजा मांडायची आहे, त्यामुळे ना सगळी स्वच्छता करून घ्यावी. तर मग सगळं इथलं देवघरच साफ करायला काढलं. तर सुरुवातीला ना आमच्याकडे देवघर वगैरे काहीच नव्हतं. मी ना पाटावरती देव ठेवायचे आणि जास्त देव पण नव्हते. फक्त आमच्या मळगंगा मातेचा फोटो आणि एक ना अन्नपूर्णा माता, अशा 2च होते आणि गणपतीचा एक फोटो होता. पण इकडं राहायला आल्याच्यानंतर ना आम्ही हळूहळू ना सगळं घेतलं. तर देवघर घेतलं कारण ना जसं आपल्याला घर असतं, आपण घरामध्ये राहतो ना, तसं देवालाही एक घर असावं. आपल्या घरात तर असतातच देव, पण त्यांना पण एक छान घर असावं म्हणून ना इथं आल्याच्यानंतर ही छोटंसं देवघर आम्ही घेतलेलं. तर त्यामध्ये ना अशा स्टेप आलेल्या नाही, तर मग तसंच खालीच ठेवतो आम्ही देव. आणि हा जो ऑर्गनायझर आहे ना माझ्या बाजूला, तो ना मी शोरूम घेतला होता. त्यामध्ये ना देवाला लागणारं जे काही सगळं सामान असतं ना, एक्स्ट्राचे अगरबत्ती वगैरे किंवा वाती वगैरे, तर त्या असतात तिथं. तर ते सामान मी ते ठेवते आणि खूप छान ऑर्गनायझर आहे. त्यामध्ये पुस्तकं वगैरे पण ठेवलेली आहेत देवाची. तर भरपूर याचा यूज ना मी करते, बरेच दिवसांपासून घेतलेला आहे. तर आता इथं ना माझी साफसफाई झाल्याच्या नंतर ना मग मी इथं देव पूजायला घेतले. तर सगळ्या देवांना आंघोळ घातली. त्यानंतर मग असं रुमालावरती ठेवून दुसऱ्या रुमालाने मग स्वच्छ पुसून वगैरे घेतले आणि मग ठेवलं. तर आज गुरुवार पण होता. मग स्वामींचे पण ना दोन्ही ज्या मूर्त्या आहेत ना माझ्याकडं, तर त्यांना ना असं मस्त असं अभिषेक केला पाण्यानेच. तर ही मोठी मूर्ती आहे एक, आणि एक छोटी जी आहे ना ती मी देवघरात ठेवते आणि ही मोठी आहे ना ही सेपरेट इथं पाटावरती ठेवते. तर इथं मी ना हे सगळं स्वच्छ असं पुसून घेऊन ना देवपूजा केली. तर आज ना
फुलं पण आणलेली होती, कारण की आज गुरुवार आहे त्यामुळं ना फुलं पण होती. आणि ना देवपूजा केल्याच्यानंतर फुलं ठेवली ना की खूप भारी वाटतं आणि एकदम मस्त देवपूजा झाल्यासारखं वाटतं. तर नेहमीच आम्ही फुलं आणतच असतो आणि झाडांना पण थोडेफार येतातच. तर जास्वंदीचं झाड आहे ना त्याला खूप फुलं येतात आणि बाकीची झाडं आहेत ती आता छाटलेली आहेत त्यामुळे त्यांना काही एवढं जास्त फुलं येत नाहीत, पण तरी बऱ्यापैकी घरीच फुलं येतात झाडांना. तर आता मी इथं ना सगळे काही मांडणी करून घेतली आणि मी दिवा ना घासायला ठेवला होता. तर त्यामुळं ना आता पंतीमध्येच तेल टाकून आता पंती लावली, कारण की म्हटलं आता दिवा स्वच्छ घासून वगैरे काढता येईल त्यामुळं. आणि दुसरा एक होता दिवा तो पण खराब झालेला, त्यामुळं ना मग आता पंतीमध्येच मी इथं लावून घेतलं. फुलं पण ठेवून घेतली आणि आता तुळशीला अगरबत्ती लावायची होती मला. त्याआधीच ना मी इथं अगरबत्ती ठेवून आधी पाया पडून घेतलं, नमस्कार केला आणि छान सकाळी सकाळी ना कोवळं ऊन घरात येतं आणि अशा कोवळ्या उन्हात ना देवपूजा करायला ना भारी वाटतं. तर इथं ना देवापुढं छान ऊन पडतं असं कोवळं कोवळं. आणि इथं देवपूजा, तर इथं माझी देवपूजा करून झाली होती आणि खूप छान अशा वाईब्स येतात घरामध्ये, पॉझिटिव्ह वाटतं सगळं देवपूजा केली की. छान प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये. तर चला देवपूजा झालेली आहे, आता तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेते, तुळशीची पण पूजा करून घेते, पाणी वगैरे टाकते. तर माझी ना देवपूजा झाली, देवघराची साफसफाई पण झाली आणि मी ही ना उलनची रांगोळी बनवलेली आहे आज देवीसमोर ठेवायला. तर मागच्या गुरुवारी माझी थोडीशी अपूर्ण राहिली होती, ग्ल्यू स्टिक संपल्या होत्या त्याच्यामुळं. तर रात्री मी ग्ल्यू स्टिक घेऊन आले आणि रात्रीच ही पूर्ण केली. तर कशी वाटते ही उलनची रांगोळी, छान वाटते ना. तर मी अशा ना आणखी डिझाईन बनवणार आहे, पण माझा हा फर्स्ट ट्राय होता. तर एवढा छान पण नाही झाला, पण तरी पण बऱ्यापैकी झाला आहे नाही का. तर असं पाठीमागून मी हे लावलेलं आहे आणि पुढून असे 2 कलरमध्ये ह्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत. मध्ये गुलाबी कलर लावला आहे, साईडने ग्रीन कलर लावला आहे. तर ह्या उलनच्या रांगोळ्या ना खूप छान दिसतात ते. आणि पाठीमागं खूप ट्रेंड चालू होता याचा, म्हणून मी पण सामान आणलं होतं पण बनवलं नव्हतं. तर आता मी हे बनवलेलं आहे आणि अजून पण वेगवेगळ्या डिझाईन मी बनवणार आहे. तर कशी वाटली ही उलनची रांगोळी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मावशी काय करते? रांगोळी काढते. सांग ना म्हणा. रांगोळी मावशी मावती. रांगोळी काढते. कशी काढली मावशीने रांगोळी? बहुत छान. बहुत छान. दाखव मग मावशीची रांगोळी. छान काढली ना? हा. आणि व्हिडिओ कोण काढताय? दूधला लुधला. आणि रांगोळी कोण काढते? मावती. कशाची रांगोळी काढली मावशीने? बहुत छान. जय जय. वरदला घेऊन आल्यावर मला पूजा मांडायची होती, पण आता ना 1:30 वाजायला 15 मिनिटं बाकी आहे आणि म्हणतात आहे की 1:30 ते 3:30 राहू काले, त्यामध्ये पूजा मांडायची नाही, वाचायची नाही. त्यामुळे आता ना मी 3:30 नंतर पूजा वाचणार आहे. तोपर्यंत वरदचा अभ्यास वगैरे घेते आणि चला तर मग. तर येता येताना मी केळण ते घेऊन आली आहे आणि ही फुलं मला भेटली. हा फुलांचा गुच्छ आहे ना, 20 रुपयाला भेटला, एवढी फुलं सगळी. ही फुलं आणलेत. त्याच्यानंतर पुस्तकं आणले, संध्याकाळी उद्यापन करायचे त्यासाठी पुस्तकं आणलेत आणि इथं केळी आणले ते पुस्तक. जय बाबा पैसे नेऊन ठेवतात. लहान मुलांना झोपी लावणं म्हणजे ना खूप मोठा टास्क असतो. 3 वाजता मी याला घेतलं होतं जवळ झोपी लावायला आणि हा आत्ताशी झोपलाय. आता 4 वाजले ते घड्याळात आणि मला ना पूजा अजून मांडायची आहे, वाचायची आहे. तर त्याआधी मला साडी घालायची आहे, तर साडी काढून ठेवली आहे. तर आता मी ना साडी घालते पहिल्यांदा आणि मग पूजा मांडते. तर आता ना ही साडी घालणार आहे मी. तर मी आता तुमच्यासोबत ना पूजा कशी मांडली ते नाही शेअर करत, कारण की ना बराच वेळ जाईन व्हिडिओ काढायचा म्हटलं की. मी पूजा मांडून घेते मग मी तुम्हाला दाखवते की मी पूजा कशी मांडली आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा आता मी ना ही साडी घालून घेते. तर मी अशी ना येलो कलरची पटकनी साडी घातली आहे. तर मला साडी काही जास्त भारी नाही घालता येत, पण घातली. त्याचा पिन पण खूप मोठा झालेला आहे. पण आता मला ना पूजा मांडायला वेळ झाला आहे, कारण की 4:30 वाजायला आले.
आणि आता लवकर मांडून घेतली पाहिजे, वाचली पण पाहिजे, कारण संध्याकाळी मग ना बायकांना पण बोलवायचे लवकरच. त्याच्यामुळं ना अजून माझं काहीच नाही झालं. तर पूजा मांडण्यापुरती आणि वाचण्यापुरती ना मी आता अशीच साडी घातली आहे. मग थोड्या वेळाने ना परत व्यवस्थित घालून घेईन साडी. तर अशी घातली आहे साडी. मेकअप वगैरे काहीच केलेला नाही आहे, फक्त साडी घातली आहे. पूजा मांडणार आहे आणि मेकअप वगैरे मग नंतर संध्याकाळी करेल. चला तर मग मी पूजा मांडते आणि मग मी तुम्हाला दाखवते की कशी मांडली आहे ती. तर इथं माझी पूजा मांडून झालेली आहे आणि आता मला ना वाचायचे. तर आता पूजा छान मांडून घेतली आणि हीच ती रांगोळी जी मी तयार केली होती ती पण ठेवली आहे मी. आणि इथं छोटीशीच रांगोळी काढली आहे आणि मस्त असं इथं मी पूजा मांडून घेतली आहे. अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि आता मी ना पुस्तक वाचायला बसणार आहे. तर आता वाचन करून घेते. 4:45 वाजले मला ही सगळी पूजा मांडता. तर कशी झाली माझी पूजा नक्की कमेंट करा. प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते. तर माझी अशीच पद्धत आहे, मी अशा पद्धतीने मांडते. चला तर मग आता मी ना वाचून घेते, आरती करून घेते, कारण की ना परत मला ना बायकांना सांगायला पण जायचे. आज हळदी कुंकू पण करायचे, उद्या पण करायचे. चला तर मग. ओम धनदाय नमस्तु निधी प्रत्यय भवन्तु तपस्ते धन्य ध्यानते संपद ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कारण देवा परिवर्ते सर्व देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावित होता. चित्रगती रूपाने सुंदर होती, पण स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण ही घरी वैतागली गेली निघून राहणार. तिथं पाहिली सुवासिनींचं, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्यासोबत तसंच व्रत केलं. दुःखी गेली, दारिद्र्य समोर परिस्थिती सुद्धा देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मोरून, पुढचा जन्म श्रीकृष्ण झाला. तर माझं तर छान असं आवरून झालेलं आहे आणि आता मी ना मेकअप पण केलाय थोडासा, मस्त असं ज्वेलरी ते पण घातलेलं आहे. तर अशी छान अशी तयार झालेली आहे आता मी. आता 5:45 वाजले ते. तर आता ना मी बायकांना बोलवायला जाते आणि त्यानंतर हळदी कुंकू करणार आहे आम्ही थोड्या वेळाने. तर कसा दिसतोय हा कलर माझ्यावरती नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया थोड्या वेळाने. आज गुरुवार आहे ना, आज गुरुवार असल्यामुळे ना सकाळ धरून आहे ना आमच्या इथे लाईटीने एवढे झटके मारलेत ना का काही विचारूच नका. दरवेळी तरी ना जाती आणि डायरेक्ट संध्याकाळी येते, पण आता ना 6 वाजून गेले तरी पण अजून लाईट नाही आली. आणि ना त्याच्यामुळे दिवे लावून झाले ते, पण घरामध्ये ना फक्त किचनमध्येच इथं चार्जिंगचा बल्ब आहे आणि घरामध्ये सगळा अंधार आहे. बाहेर लाईटी लावल्या ते पोर्चमधल्या, पण इकडच्या अजून नाही लावल्या. तर आता लाईट कधी येते माहीत नाही, बायकांना तर सांगून आली आहे मी. तर आता असंच अंधारातच आम्हाला पटकन उरकून घ्यायला लागल. तर फायनली आता लाईट आली आहे, तर जरा बरं वाटतंय घरामध्ये लाईट आली आहे. तर लाईट आली त्याच्यामुळे ना जरा बरं वाटते. लाईट नसले ना काही सुधरतच नाही घरामध्ये. तर आता चला मस्त लाईट आली आहे आणि आता बायका पण येतील थोड्याच वेळात. तर मस्त असं आज ना उद्यापन करून घेणार आहे मी. तर इथं मी ना केळं आणि पुस्तकं पण आणून ठेवलेले ते. वरचे पप्पा पण येतात आज लवकरच. तर रात्रीच्या वेळेला ना मी तुळशी पुढं पण ना छान असा मस्त दिवा लावला होता छोटासा, आणि बाहेर पण लावलेले होते दिवे. इथं आपण अगरबत्ती वगैरे लावून घेतली. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झालेली होती आणि लाईट पण आलेली होती. तर आता ना बायका येणार होत्या आणि त्यांना हळदी कुंकू लावताना काही व्हिडिओ काढला नाही, कारण आज सगळ्यांच्याच घरी उद्यापन होतं. त्यामुळे ना सगळ्यांच्याच घरी जायचं होतं, सगळ्यांच्याच घरी हळदी कुंकू घ्यायचं होतं. त्यामुळं व्हिडिओ काय काढलेला नाही. पण छान असं आमच्या दोन्ही घरात आज हळदी कुंकू होतं आणि छान असं आम्ही दरवाजांसमोर ना दिवे वगैरे लावून घेतलेले होते. रांगोळ्या तर आम्ही सकाळी दुपारीच काढलेल्या होत्या. तर मस्त असं घरात झालेलं होतं. आणि ना मी आज नैवेद्यासाठी खीर केलेली होती. उशीर झाला होता मला ना खूप स्वयंपाक करायला, आणि इथं खिरीचा नैवेद्य दाखवला. आणि छान असे आजचं माझं ना गुरुवारचं उद्यापन पण झालं मार्गशीर्ष महिन्यातलं. चला तर आता ना मी साडी वगैरे पण काढून टाकलेली, कारण की ना भरपूर वेळ अंगावरती साडी होती. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.